आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या 100 कोटी मात्रांचा टप्पा आता ओलांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारनं त्यासाठी अनेकविध सुविधा दिल्या आणि उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं ही वाटचाल गतीनं सुरू झाली. या कार्यात डॉक्टर, परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं. त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे. श्रोतेहो, एक जरूर लक्षात ठेवा, लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 26127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. ठळक बातम्या. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या 5व्या टप्प्याला डिसेंबर 2021 पासून मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. प्राथमिक शाळेतील प्रत्यक्ष वर्ग सुरू करायला राज्याच्या कोरोनाविषयक कृती दलानं दिली परवानगी. देश सर्वार्थानं आत्मनिर्भर होण्यासाठी कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यास प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं प्रतिपादन. आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे हंगामी वेतनवाढ देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव. केंद्रीय मंत्रिमंडळानं पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी 4 महिने मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की या योजनेचा 5वा टप्पा डिसेंबर 2021 ते मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे. या टप्प्यातील अन्नधान्याला अंदाजे 53,344 कोटी रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त अनुदान द्यावं लागणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही एक अन्न सुरक्षेसंदर्भातली कल्याणकारी योजना असून कोविड-19चा आर्थिक स्थितीवरील विपरीत प्रभाव कमी करण्याच्या हेतूनं आणि लोकांना सहाय्य प्रदान करण्यासाठी या योजनेला पंतप्रधानांनी मंजुरी दिली होती. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना 5 किलो धान्य मोफत दिलं जातं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जम्मूमध्ये 25 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन झालं. एकूण 257 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यांसाठी 11,721 कोटी रुपये खर्च येणार आहे. या रस्त्यांमुळे जम्मू आणि काश्मीर खोऱ्यादरम्यान वर्षभर कोणत्याही वातावरणात दळणवळण सुरू ठेवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर ही घोषणा केली आहे. हे निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर पाहता येतील. दुबई इथं वर्ल्ड एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करण्यात आलं. या दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशनर हंस फारकिन यांची भेट घेऊन उभय देशांदरम्यान चित्रपट निर्मितीत लागणाऱ्या तंत्रज्ञानाचं आदानप्रदान करण्यासंदर्भात तसंच या क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याबाबत चर्चा केली. केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं आज 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ प्रशिक्षणार्थींना 3,054 कोटी रुपये वेतन सहाय्य द्यायला मंजुरी दिली. सुमारे 9 लाख प्रशिक्षणार्थींना उद्योग आणि व्यावसायिक संस्थांद्वारे प्रशिक्षित केलं जाईल. अभियांत्रिकी, मानवशास्त्र, विज्ञान आणि वाणिज्य या विषयात पदवी कार्यक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना 9,000 आणि पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना 8,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन दिलं जाणार आहे. राज्याच्या कोरोनाविषयक कृती दलानं प्राथमिक शाळेतील प्रत्यक्ष वर्ग सुरू करायला परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर या शाळा सुरू होऊ शकतील. या संदर्भात उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. सध्या राज्यात डेल्टा प्लस प्रकारचा कोरोना अस्तित्वात आहे. नवीन प्रकार आलेला नाही असंही ते म्हणाले. संपूर्ण लसीकरण हाच सध्या कोरोनावर एकमात्र उपाय आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये कमी लसीकरण झालं आहे त्या जिल्ह्यात आशा, अंगणवाडी कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाचं लक्ष देण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. देश सर्वार्थानं आत्मनिर्भर होण्यासाठी कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यास प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यादृष्टीनं डॉ. पंजाबराव देशमुख यांचा शेती विकासाचा संकल्प कृतीत आणण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समर्पित भावनेनं प्रयत्न करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अमरावती इथं श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात केलं. कृषी क्षेत्रात जिओ टॅगिंगसारखे होणारे नवे प्रयोग अत्यंत उपयुक्त आहेत, असं सांगून राज्यपाल म्हणाले की स्वातंत्र्योत्तर काळात शेतकऱ्यांनी अविरत निष्ठेनं केलेल्या कामगिरीमुळे देशाला उपासमारीचं संकट भेडसावण्याची वेळ आली नाही. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पापळ या जन्मगावी कृषी महाविद्यालय सुरू होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं शांतिस्थान महासमाधीला आज भेट दिली. यावेळी त्यांनी महासमाधीवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं, तसंच तेथील प्रार्थना मंदिरालाही भेट दिली. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या टुनकी गावांमधून 14 पिस्तुलं आणि 160 जिवंत काडतुसं पकडण्यात आल्याची कारवाई काल उशिरा रात्रीच्या सुमारास करण्यात आली असून या संदर्भामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही झारखंड दहशतवादी विरोधी पथकाकडून करण्यात आल्याची माहिती आहे. प्रदूषणामुळे चंद्रपूरकरांचं वयोमान 8 ते 10 वर्षांनं कमी झालं आहे. येथील प्रदूषण दिवसागणिक धोक्याची पातळी ओलांडत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी सामूहिकरित्या युद्ध पातळीवर काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटलं आहे. इको प्रो संस्थेच्या वतीनं सावरकर चौक इथं कृत्रिम फुफ्फुस बोर्ड लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यावेळी त्या उपक्रमाला भेट दिली असताना ते बोलत होते. चंद्रपुरात कोळसा वाहतुकीनंही हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याचे निकष समोर आले असून त्या दिशेनंही उपाययोजना करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबरला अकोला जिल्हा प्रशासनामार्फत 75,000 संविधान उद्देशिकांच्या प्रतींचं वितरण करण्यात येणार असून सकाळी 11 वाजता संविधान उद्देशिकेचं वाचन होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी केलं आहे. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अद्याप एकही डोस न घेतलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना आस्थापनांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी औद्योगिक आस्थापनांना दिले आहे. महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री दिवंगत दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रतिमेला आज नागपुरातील विधानसभा प्रांगणात त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. शिक्षक आमदार आणि विधान परिषद सदस्य ना गोगाणार यांनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आणि फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. चंद्रपूर इथंही कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. मिहान स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरच्या कान नाक घसा विभागातर्फे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या सहकार्यानं श्रवण यंत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या अंतर्गत रुग्णांचे श्रवण यंत्र बसवून समुपदेशन करण्यात आलं. एकूण 20 प्राप्तकर्त्यांनी श्रवण यंत्राचा लाभ घेतला. भारतात 6 कोटींपेक्षा अधिक लोक कर्णबधिर आहे. कर्णबधिरता ही भारतातील गंभीर परंतु दुर्लक्षित बाब आहे. त्यामुळे लोकांमध्ये बहिरेपणाबाबत जनजागृती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं कान नाक घसा विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण BH यांनी केलं. नागपूर, बीड, साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानी पडला नाही. महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकिरी आणि निष्क्रियता चीड आणणारी आहे, असा आरोप भाजपा प्रदेश सचिव अर्चना डेहनकर यांनी आज नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला.
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे हंगामी वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं दिला आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी काल परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत ही हंगामी वेतनवाढ असेल. अहवाल आल्यानंतर समितीनं विलीनीकरणाला अनुकूलता दर्शवली तर पुन्हा वेतनवाढ दिली जाईल असं परब यांनी सांगितलं. संपकरी कामगार संघटनांच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संप अधिक न ताणता तो मागं घ्यावा असं आवाहन परब यांनी यावेळी शिष्टमंडळाला केलं. दरम्यान या संदर्भात आज पुन्हा बैठक होत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या 5व्या टप्प्याला डिसेंबर 2021 पासून मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे हंगामी वेतनवाढ देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.